झालं काय? झालं. तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. वाजल्यात 9:11. सीएनजी नाश्ता सगळं झाले. सीएनजी परत 200 रुपयाचाच भरला. म्हटलं कुठं धंदा होता एवढा. आणि काय होतं, 2-2 कांड्या रात्री उरतात आणि मग एखादी कांडी उडून जाते. त्यामुळे म्हटलं 200 ओके, 200 मध्ये 1600 होतात आणि उरतात 2 कांड्या. मग कशाला नाही का, हे असले छोटे छोटे ऑर्डर पडतात ना आणि पिकअप लावून डोक घालतात. तर उशीर झाला ठीक आहे, काय हरकत नाही. कालसारखंच अर्धा एक तास लेट होईल, पण थेट होईल. आपला टार्गेट काय आहे, हरकत नाही. फक्त हे बघायचंय की लवकर होते का उशीर होते का, किती वेळ लागते, कशा ऑर्डर पडतात. तर बघूया पहिली ऑर्डर कुठली पडते कुठली नाही. पडेल ती ऑर्डर घ्यायची, पण उबेरची. बाकीच्या नाही, बाकीच्या मोठ्या घ्यायच्या, रॅपिडो नाही त्याच्या. कारण काय बाकीचे पिकअप लांब पडतात ना. उबेरचे मारले की कसं होतं, टार्गेट तरी कम्प्लीट होतं. भले काय नाही तर टार्गेटचे इन्सेंटिव्ह तर भेटतो. 20 ऑर्डरला 250 रुपये. त्यामुळं उबेरचेच मारतो आपण. आणि रॅपिडो मारतो, पण मोठे ऑर्डर असले तर. मोठे म्हणजे कमीत कमी 50-100, 50 बी नाही 100-100चे पाहिजे. 50-50च्या माल बसल्यावर कधी व्हायचं. जर 50-50च्या रॅपिडो उबेरचे मारले तर इन्सेंटिव्ह तर भेटेल. सीएनजी तरी निघून आपलं नाही का. तर मित्रांनो, पहिली ऑर्डर पडलेली काय, दुसरी पडलेली, तिसरी पडलेली. दुसरी पडलेली तेव्हा काय झालं तुम्हाला सांगतो. दुसरी जी पडलेली ती छोटीच पडलेली. जी पडली ती ॲक्सेप्ट करतो आपण, तुम्हाला माहिती आहे. दुसरी पडलेली आपल्याला परत उबेरचीच पडलेली आणि पहिली बी उबेरचीच पडलेली काहीतरी. उबेर दुसरी आणि तिसरीला काय झालं तर पडले कॅन्सल झाले. कॅन्सल केले. काल जसं झालं तसंच व्हायला लागलं आज बी सकाळ. पण भाऊ आपण हार नाही मारली. जी पडेल ती घेतली. दुसरी पडली कॅन्सल झाली, परत कॅन्सल झाली, परत घेतली. म्हणजे दुसरी तीनदा पिकअप केली मी. मग तिसरी पडली. तिसरी आत्ता जस्ट ड्रॉप केली. आता आपण आहोत IT इंडस्ट्री खराडेमध्ये. आणि जसं काल पॉपअप येत होतं उबेरचं की नाही का 100% कॅश पेमेंट पडणार आणि 0% कमिशन. ते काल नव्हतं झालं, त्यामुळे मी म्हटलं नाही झालं. पण आज होतंय ते, जे की चांगली गोष्ट आहे. पण ते काल पॉपअप दाखवलं तर तारीख आजची द्यायला पण होती ना. उगाच तुम्हाला काल मी शिव्या घातल्या, काय हरकत नाही. आज झालं ते बरं झालं. आणि पण मग फरक म्हणसाल 17-18 रुपयांनी झाले का, तर नाही झालं. ते अजून बी 14नीच आहे, जे की इथं परत माती खाल्ली उबेरनी. मला वाटते त्यांनी 70 रुपयांनी केलं पाहिजे. एक ऑर्डर 14नी, एक ऑर्डर 15नी, एक ऑर्डर 16नी, असं खालीवर चाललंय. बॅलन्स नाही आहे. आता टायमिंग तर तोच आहे ना आपला, ऑफिस टायमिंग. अजून एक तर 20 ठेवा, 22 ठेवा, काहीतरी एक रेट ठेवा ना. 14 नका ठेवू हे म्हणणे माझं. 17च्या पुढे ठेवा. 17, 18, 19, 20 हे खालीवर असं करू शकता. पण 14, 15, 16 असं नको करू. कारण काय होतं ते आमचं नुकसान आहे. आमचं मिनिमम रेट 17 आहे. 17च्या वरच सांगा तुम्ही मला. आणि ऑफिस टायमिंग म्हणले 20 ठेवलंच पाहिजे. बाकी आत्तापर्यंत उबेरवर 3 ऑर्डर झाले. 384 काहीतरी झाले आपले, जे की चांगली गोष्ट आहे. आता बघू, इथनं जी ऑर्डर पडेल ती घ्यायची आणि 20 ऑर्डर मारायचे. उबेरचा एक फायदा झाला आज की जे त्यांनी डोकं लढवलं. एवढा दिवस बडबड करून मला वाटायला लागलं, माझे ब्लॉग बघायला लागले ते, त्यामुळे थोडा फरक पडला आहे. तर 0% कमिशन आणि 100% कॅश पेमेंट पडतं, त्याची की चांगली गोष्ट आहे. ह्याचा एक फायदा असा होतो की नाही का, की आपल्याला पे करायला लागायचं उबेरला. कारण ते वरचे 10,000 रुपये नाही का, मग दिवसाला 100 रुपये पे करायला लागायचे आम्हाला. 10 ऑर्डर मारले की प्रत्येक ऑर्डरचे 10,000 रुपये, 100 रुपये पे आणि 25 रुपये हे त्यांचं कमिशन. आणि आता कमिशन ते किती घेणार ते माहीत नाही. ते आता जर मायनस होईल आज, नाही तर उद्या तुम्हाला सांगाल मी. तेवढे बरं केलं आहे, पण तेवढं बघा 17-18नी करून टाका, म्हणजे विषय संपून जाईल तुमच्या विरोधात काय असेल ते. तर बघू आता पुढची ऑर्डर कधी पडते कधी नाही. जी पडेल ती घ्यायची उबेरची. आणि ओला तर काही बोलायलाच नको त्याबद्दल. आणि रॅपिडोचं कमीत कमी 100ची तरी पडली पाहिजे. आता पडत होत्या, पण माझ्याकडे उबेरची ऑर्डर होती. एक ऑर्डर असताना दुसरी ऑर्डर घेऊ शकत नाही ना मी, त्यामुळे घेतली नाही. जर नसती उबेरची ऑर्डर, काहीच नसतं उबेरचं, तर घेतली असती. 100ची ऑर्डर पडवते मला, पण पहिले उबेर ॲक्सेप्ट केली, त्यामुळे ठीक आहे, काय हरकत नाही. आता इथनं मला वाटतं तिकडं आलं की जर अवघडच वाटतं नाही का. तिकडे एक सोसायटी तिथनं पडतं मला अशी आशा आहे. तर मी या चौकातनं राईटला जाईल. तिकडे एक मोठी सोसायटी आहे, तुम्हाला दिसत असेल माझ्या पाठीमागं. हे दिसते का
सोसायटी ना तिथे जायचं आपल्याला. तिथं मला असं वाटतंय ऑर्डर पडतील, जी पडेल ती. अरे किती वाजल्यात? 11:06 झाल्यात. 11:06लाच मोबाईल गरम झालाय. कसं करायचं आम्ही? तर आलो आपण सोसायटीकडे. थोडं इकडं थांबलो, इथनं पडेल, इथनं नाही तर मागं IT इंडस्ट्री पडेल. नाईटवाले असतात, कोण ना कोण भेटेल आपल्याला. काय 50 रुपयाची पडली तरी ठीक आहे. टार्गेट 50चा विचार नाही करायचा, विचार करायचा टार्गेट कम्प्लीट होतं आपलं, ते विचार करायचं. तर बरेच जण असं म्हणत असतात नाही का, बघा मित्रांनो इकडं बघा नाही का, सगळीकडं गाड्याच गाड्या आहेत, धंदाच नाही आहे, असं तसं म्हणतात. त्या लोकांचा किस्सा सांगतो, कधी दाखवतो ते बी सांगतो. कधी बी व्हिडिओ बघा, दुपारचा व्हिडिओ असतो, सकाळचा नसतो बरं का, दुपारचा असतो. सकाळचा बनवतच नाही, कारण कोण सकाळचे सगळे जातात कामाला, सकाळचे सगळ्यांची ऑर्डर असतात, तेव्हा कोण दाखवत नाही, तेव्हा कोण व्हिडिओ शूटिंग करत बी बसणार नाही. आता तर ऑर्डर असले कोण व्हिडिओ शूटिंग करणार नाही का. तर आणि 80-90% IT इंडस्ट्री किंवा स्टेशन पसले ऑर्डर असतात. आणि स्टेशन पसले बी काय असतात ते सांगतो, आणि इथले बी काय असतात ते सांगतो. इथले असतात ते डेली ठरलेले भाडे असतात, ते वाले लोक आहेत. ओला, मी असं म्हणत नाही की ओला उबेरवाले नसतात, ते बी असतात, पण ते ऑर्डर पडल्यावर जातात. 5 मिनटं थांबले की लगेच लोक व्हिडिओ शूटिंग काढून म्हणतात धंदाच नाही. आणि आता मी बी थांबले, मी असं नाही म्हणत की बॅक टू बॅक ऑर्डर किंवा फुल ऑर्डर आहे. फुल ऑर्डर कधी असतात? पावसाळ्यात असतात, आता नसतात. आता आहे तो तेवढा, पण एवढा बी नाही की हो काहीच होत नाही. उशिरा आलं, झाले ना 400, अजून अर्धा एक तासात 100-200 होईल, 700-800 होईल. जेवण करून परत 700-800 होईल. 5-6-7 वाजेपर्यंत कसं काही करून होतं रे, करणारं पाहिजे. हे IT इंडस्ट्रीचे गाड्या नाही का, डेली अपडाऊनवाले, ते फक्त सकाळी पिक करतात, नंतर संध्याकाळी ड्रॉप करतात. त्यानंतर ठरलेले भाडे ते वाली लोक आहेत, त्या लोकांची शूटिंग काढून हे टाकतात की धंदाच नाही. ज्यांना यायचं या इंडस्ट्रीत त्यांना डिमोटिवेट करतात. आणि रिक्षावाल्यांचं बी तसंच दाखवतात. रिक्षावाले बी काही ठरलेले भाडे असतात. रिक्षावाले आणि एक 10-20% ठरलेले असतात, बाकी 80-90% तर थांबलेलेच असतात. ते बी 5 मिनटात जातात लगेच. इथं तुम्हाला रिक्षा नाही, इथं बघा तुम्ही, एक बी रिक्षा नाही आहे. माझ्या मागं दाखवतो तुम्हाला, एक बी रिक्षा नाही आहे इथं, मीच आहे. आणि मी बी आता तुम्हाला सांगतो बघा, आता किती वाजले, 11:08. आता कधी पडलं सांगतात नाही. IT इंडस्ट्री येऊ इथं, इथे एक बी रिक्षावाला नाही. विचार करा, सगळे पसार झालेत का नाही. मला बी पडायला आता कुठून ना कुठनं, आपले रेटिंग कमी झाले नाही तर आपल्याला बी पडले असते, पण पडत मला माहिती आहे. आता एक जण चाललाय, येते वाटतं इकडं, आला तुम्हाला दाखवतो. सर्कल पश्चिम तुम्हाला जर दिसत असेल तर एक रिक्षावाला येतोय, आणि एक आता परत क्रॉस झाली. 4 व्हीलर चालू आहे, 4 व्हीलर गेली, 7 सीटर आहे. धंदा आहे, पण काही लोक डिमोटिवेट करायला बघतात. ज्यांना यायचे त्यांना नाही, पाय खेचायला बघतात. आणि बरेच जण म्हणतात आम्ही पाय खेचत नाही, धंदाच नाही. असं धंदा नाही तर तुझ्याकडे का चालू आहे बाबा रस्त्यावर? विकून टाक ना तू, दुसरा धंदा बघ. साहजिक आहे भाऊ, धंदा आहे म्हणून तो करतोय. नसन तर तो विकून टाक गाडी, सरळ म्हणायचं. रिक्षावाला बी तसंच, आणि 4 व्हीलरवाला बी तसं, जो तो रडत बसतोय. मी घ्यायच्या अगोदर बी लोक असं म्हणत होते परमिट बंद होणार आहे, ते रिक्षाला धंदाच नाही. तुम्हाला तुमच्या समोरच आहे सगळं भाऊ, सगळं आपण प्रूफ दाखवतो. तुम्हाला माहिती आहे 1000+ रोज होतं, सेव्हिंग करत होतं 300 रुपये, CNGचे वेगळे पैसे, खाऊला वेगळे पैसे, सगळं वेगळे करून बी 1000 रुपये राहतात. अजून काय पाहिजे माणसाला? थोडं ऑफिसला आपण एवढं शिकलेलं नाही, 10वी-12वी झाली आपली, कुठं 50-40 हजाराची कुठं नोकरी भेटते आपल्याला? इथं 30-40 हजार रुपये कसं बी करतो आपण. हा, लय पाय खेचणारे लोक आहेत रे, त्यांच्या नादाला लागू नका. तुम्हाला घ्यायचं असेल तर बिंदास घ्या, पण 4 व्हीलर घ्यायच्या अगोदर मी म्हणतो रिक्षा घ्या पहिली. रिक्षावर धंदा बघा, कारण 6-7 महिने तुमचं पाटणीचा पार हे होईल, पायाला बी गोळ येतील तुमच्या, कारण लय पळवायला लागते गाडी. तेव्हा कुठं तरी 1000 रुपये भेटतात, आणि मेंटेनन्स बी लागतो याला तसं बरं का. कारला लय इन्शुरन्स आहे, ते पासिंग ह्याला बी आहे, पण ह्याला जर मेंटेनन्स कमी, त्याला जरा जास्त मेंटेनन्स. त्यामुळे मी म्हटलं पहिले रिक्षा घ्या, रिक्षा चालवा. रिक्षा केलं की 6-7 महिने तुम्हाला जरा कळेल कसं नाही. किंवा पहिले शिपनी घ्या, नवीन घेण्यापेक्षा पहिली शिपनी गाडी घ्या, रिक्षा शिपनी चालवा. ओला उबेर करायचं करा, तुम्हाला काय करायचं ते करा, पण नंतर ना मग 6-7 महिन्यांनी तुम्हाला कळेल की नवीन रिक्षा घ्यायची की नाही. आणि मग ते करता प्रत्येक ड्रायव्हरला विचारा 4 व्हीलरवाला धंदा आहे का नाही, हे का नाही ते. मग विचार करा 4 व्हीलर घ्यायचं का नाही. एक वर्षभर, एक 6 महिन्यांनी, वर्षभर अभ्यास करा, मार्केटमध्ये हिंडा, मार्केटमध्ये काम करा, रिक्षा चालवा, ट्रॅफिक बघा किती असते किती नाही का. नाही तर उगाच सोमनाथ भाऊ म्हणला चला तर चला, तसं नसतं.
धंदा आहे नाही असं नाही, फक्त टायमिंगला यायला लागतो. हे लोक येतात 9-10 वाजता आणि म्हणतात धंदा नाही. मी आणि ह्यांना छोट्या ऑर्डर नको बरं का. मी बी 9-10 वाजता, तुम्ही असं म्हणत मी लय लवकर, तुम्ही पहिलं यायचं लवकर, पण आता मी झालं जुनं त्यामुळं मी येतो उशीर. जे खरं ते खरं आहे. पण हे लोक काय करतात, नवीन छोटे छोटे ऑर्डर घेत नाही, जे की त्यातच फायदे आहे. छोट्या छोट्या ऑर्डरमध्ये फायदा आहे. आता मी उबेरची ऑर्डर घेतलेली छोटी, इथल्या इथं काय ट्रॅफिक लागलेलं, 2 किलोमीटर 50-60 रुपये भेटली. चांगली गोष्ट की अजून एक मारली झाले 100 रुपयाची एक ऑर्डरसाठी थांबणार अर्धा 1 तास. तेवढ्यात मी 2-3 ऑर्डर मारून 150 रुपये माझी टेक्निकल आहे. आणि सकाळी 12च्या नंतर दुपारी नंतर मग ऑर्डर असतात नसतात मग 4ला डायरेक्ट 4 तोपर्यंत 12 ते 4 मध्ये ऑफिस आणि शाळापाशी जाऊन थांबायचं, कॉलेज वगैरे. आणि सेमी इंग्लिशवाले असतात दुपारी, पोरं सुटतात भेटतात, कोण ना कोण भेटतं रे. करत राहायचं आणि लोकेशन माहिती पाहिजे आपल्याला नाही का, कुठं शाळा सुटती, कुठं भरती, कुठं काय होतं, कुठं काय ऑफिस नाही का, टायमिंग सगळं आपल्याला नॉलेज पाहिजे. ड्रायव्हर म्हणलं एवढं नॉलेज पाहिजेच. तर तुमची इच्छा घ्यायची असेल तर घ्या, नसेल घ्यायचं नका घेऊ. पण असं म्हणू नका की भाऊ तो म्हणतो धंदाच नाही, धंदा आहे, करणारा पाहिजे. तर आता बघू आपण इथनं ऑर्डर पडते का नाही. अजून थोडं जाऊया, नाही तर इथं पलीकडं हे कॉलेज पेशी जाऊन थांबूया. कोण ना कोण मॅडम सर किंवा पालक येतात भेटायला, कोण ना कोण भेटेल ना. झाला बा चालू. तर मित्रांनो, आत्ता आपल्याला एक मीटरने ऑर्डर पडलेलं, जिथं आपण सोसायटीपासून बसलो होतो ना, तिथूनच एक जण भेटला होता. तर त्यांना सोडायचं मगरपट्टा डेस्टिनेशन सेंटरला. आपण आता मगरपट्टा डेस्टिनेशन सेंटरला 137 रुपये झाले. मीटरचा काहीतरी झोल दिसतोय. मी गुगलला बघितलं तर 8 किलोमीटर 300 मीटर दाखवते, जे की मला आत्ता दाखवले 7,200. चला 8,200 समजू. पण किलोमीटर जरा काहीतरी फॉल्ट झाला आहे, मग ते वायर चेक करायला लागणार. आता त्यांना कसं भांडणार ना, हे पहिलं बी झालेलं आहे आपल्याबरोबर. चुकी आपली, मीटर दुरुस्त नाही केला. किलोमीटरचं मागवलं पण ते आलं नाही अजून, कधी येते काय माहिती. त्यामुळं आपलं नुकसान होतं आहे. गॅरेजवाल्याला फोन केला पाहिजे बाबा लवकर ते नीट करून घेऊ, मग हे बी नीट करून ह्याला बघू काय आलं आहे. कारण 1-1 किलोमीटरचा फरक मला वाटतं ह्याच्यामुळेच पडत असेल. किलोमीटरचे जे बंद पडले ना त्यामुळं ते जे एकदा नीट झालं मग हे नीट होईल, आणि हे नाही झालं तर मला परत करून नीट. पण 1 किलोमीटरचा फरक कसा पडून मला कळत नाही. 1 किलोमीटर म्हणजे 15-20 रुपये, 17-20 रुपये धरा, 20 रुपयाचा फरक पडला. त्या ट्रॅफिक मुंडव्याला 137 झालते काहीतरी, माझ्या हिशोबाने 150-160 व्हायला पण होते. नशीबच खराब आहे आपलं, काय ना काय बंद पडतं सारखं. आले येतात पैसे जातात, येतच जातात. पण कष्ट करणं थांबवायचं नाही. कष्ट केलं थांबवलं तर मायनसमध्ये जास्त. कष्ट जास्तीत जास्त केलं तर जे खर्च मायनसमध्ये, म्हणजे जे खर्च येतात ते पे करून प्लसमध्ये राहतात. पण मेहनतच नाही केली तर मग भाऊ धंद्याला लागतात. तर टोटल झाले 500 रुपये आत्तापर्यंत, 510-20 काय असेल ते. आणि वाजल्यात 12:30. तर बघू जेवायला कुठं भेटतं का नाही, आणि नंतर बघू मग जेवणानंतर काय होतं का नाही. पहिलं जेवण भेटतं का नाही ते बघू, नाही तर बघू मग एखादी पडली तर ऑर्डर. झालं आता पहिल्या टेकलाच झाला, पण आहे त्यावेळेस 2-2 टेकला आपण नाही का. तर जेवण झालेलं आहे, चांगली गोष्ट आहे. वाजल्यात 12:40. आपण आत्ता आहोत मगरपट्ट्याच्या बाहेर. ते एक हॉटेल होतं, आपण जेवण घेतलेले 70 मस्त. आता बघूया, 500 झाल्यात आणि वाजायला लागल्यात 12:40 म्हणजे 1 वाजायला लागल्यात आणि 500 झाल्यात, जे की खूप कमी आहे. पण एवढा उन्हाचा आणि आता असं झाड भेटल्यावर कोणाला काम करू वाटणार ना. त्यात जेवल्यावर तर आता आपण आहोत पिझ्झा हटच्या इथं. पिझ्झा हटचं हे हाय दुकान आहे. तर आता इथनं बघू पडतं का नाही, नाही तर 10-10 मिनटं लोकेशन चेंज करावं लागेल. इथनं आता आपल्याला नाही 10 मिनिट. पडला 40 रुपयाचं पडली ऑर्डर ॲक्सेप्ट. तर मित्रांनो, एक ऑर्डर पडलेली आपल्याला रॅपिडोची. ज्या बेटा जी 10-10 वेळा क्लिक करायला लागते तेव्हा चलवते. तर कट झालं कारण ऑर्डर पडलेली, आणि जे की पिकअप करूच तर पण बूम झालं.
ओलाची होती कधीच्या काळात प्रथम पिकअप एवढा लांब ना 3-3 किलोमीटर का पडती नाही पडलेले परवडले ते तुम्ही बंदच राहा कसं कडंग करताय या एरियात ऑर्डर नाही म्हणणं आहे त्यांचं नसा ना का झाड भेटले म्हटलं भाऊ इथंच बसणार बघा नाही तर म्हणा हेच ना कसं काय झाड दिसणार बरोबर आहे तुमचं तर आत्तापर्यंत टोटल झाल्यात 700 रुपये रॅपिडोची ऑर्डर पडली 70 रुपयाची उबरची पडलेली उबरची पहिली पिकअप केली ॲक्सेप्ट केली आणि गेलो तर तिथं कस्टमर्स नाही फोन लावलं नो रिस्पॉन्स रॅपिडोची पडली उचलली रॅपिडोचं पिकअप करायला उबरची ऑटोमॅटिक कॅन्सल झाली म्हटलं बरं झालं कस्टमर येत नाही फोन नाही रिप्लाय नाही त्यांचा इकडं रॅपिडोचं कस्टमर लगेच कुठे दादा कुठे आलोच म्हणलं जे ॲक्टिव्ह कस्टमर तिकडे जायचं ना जे इनॲक्टिव्ह कस्टमर तिकडे जाऊन काय फायदा 70 भाऊ ते करून मग आपण आता वानवडीत आलो आहोत तर वानवडीमध्ये आहोत आता आपण आणि इथं बसलो आहे आता बघूया आता कधी कुठली ऑर्डर पडते जे पडेल ते उचलायची 50 तर 50 60 तर 60 टोटल 700 रुपये झाल्यात अजून 300 रुपये केल्यावर टेक घेतो मी बघू कधी टेक होते 2 वाजत आलेत 2 वाजलेत समजा 2 वाजलेत समजायचं काय तर 2 वाजल्यानंतर ना 300 रुपये करा किती वेळ लागतो मला वाटतं 2 तास भरपूर झाले 2 तासात 4 वाजेपर्यंत 300 झाल्या पाहिजे म्हणजे 4 वाजेपर्यंत 1000 4 नंतर मग 600 करायच्यात जे की अवघड दिसतंय पण 5 6 7 3 तासात 600 आरामशीर होतात कारण ऑफिस वगैरे सुटतात त्यामुळे कोणीही भेटतं कोणीही असंच म्हणतो हो काय होतं काय नाही तर मित्रांनो वाजल्यात 3:37 आणि आत्ता पण झाले 9:30 आणि उबेरला जसं की म्हणलेलं आपण किती पैसे कट करतात तर 25 रुपये कट करतात आणि आज माझे 19 रुपये कट केले आणि 25 रुपये कट केले म्हणजे टोटल 43 रुपये कट केले का कट केलं डबल मला माहीत नाही आणि सेम बी नाही 19 आणि 25 त्यांचा हिशोब त्यांनाच माहिती काय झालं आहे जाऊ दे एवढं लक्ष नाही घालत आपण काय असेल ते बघू ते महत्त्वाचं आहे महत्त्वाचं हे की आपलं मीटर बंद पडलं आहे किलोमीटर रिडिंग ते आपण घ्यायला शोरूमला आलतो आत्ता बजाजच्या शोरूमला पण गॅरेजवाल्याला फोन लावला तो म्हणला अजून 2-4 दिवस लागेल त्याला म्हटलं मी शोरूममध्ये आणू का तो म्हणला आण शोरूमला आलो तर शोरूमला आणले असलंवालं मागवले 1 आठवडा लागेल पुढच्या आठवड्यात चक्कर मारा म्हणतं आज मंगळवार आहे ना पुढच्या मंगळवारी परत यायचं आपल्याला शोरूमला बघू भेटतं का स्टॉकच अवेलेबल नाही त्या तरी म्हटलं एवढ्या वेळ का लागतील कारण आता पण कधीच असं झालं नाही गॅरेजवाल्याला जे काम सांगितले त्याच्याकडे अवेलेबल असतंच तो काही जर नसलं तरी तो लगेच एका दिवसात अवेलेबल करतो पण ह्याला एवढा वेळ लागला तर मार्केटमध्ये नाहीच आहे गेलं कुठं मग गाड्या बनवल्यात मीटर नाही बनवलं असं कुठं होईल का स्टॉक शॉर्ट पडला असेल येईल जाऊ दे आठवडा लागेल किंवा 15 दिवस लागला सांगता येत नाही आपण पण माघार नाही घ्यायची भाऊ पुढचा आठवडा सांगितले लगेच चक्कर मारायची लवकरात लवकर करून घ्यायची म्हणजे बरं पडतं आपल्याला नाही काय तर वैतागवाडी आली मला 9:30 झाले हे जे शोरूम आहे बजाजचे शोरूम ते सारस दांडेकर पूलच्या इकडे हे बघा मागं दिसतं का दांडेकर पूल आहे मागे जे झाड आहेत ना तर वरती दांडेकर पूलचं आहे त्या दांडेकर पुलाच्या खाली म्हणजे सारसबागला रोड जातो त्या रोडला बऱ्याच नाही का नवीन लोकांना माहीत नसतं ते स्वारगेटच्या नियर बाय साठी जे जवळपास लोक राहतात त्यांचे सगळे शोरूम आहे ते फक्त 3-4 सर्व्हिसिंग पुरते किंवा मटेरियल घेण्यापुरते नंतर बी करू शकतो पण बरेच लोक वेगवेगळं करतात कारण इकडे टाईम घेऊन यायला लागतं त्यांचंही बरोबर आहे पद्धतशीर करायला लागतं सगळं पण आपल्याला तसं टाईम नसतं आपल्या घोड्यावर असतं आले की सर्व्हिसिंग यांचे लोक आहेत तर ज्यांना कोणाला करायचं असेल तर करू शकता ज्यांना नाही करायचं त्यांनी वेगळं करायचं वेगळं बी करू शकतं पण पहिले 3 कंपल्सरी तर करून घ्या जे की फ्री आहेत म्हणून करून घ्या तर बघू नेक्स्ट वीकला इकडं हा हप्ता म्हणते चक्कर मारू आणि बघू मीटर्स होते का नाही कारण मीटर लय दिवस थांबले त्यामुळे अर्धा 1 किलोमीटर आपलं काहीतरी त्यामुळेच गडबडते पहिले हे करून घ्या मग ते करणार मीटरने धंदा करायचा अवघड झाला आहे लोकांना सांगितलं की 20 रुपये वरचे लोक म्हणतात असं का जे मीटर नाही होईल ते त्यांना काय सांगू मीटर खराब आहे म्हणजे नीट करून घ्या म्हणतात स्टॉकच नाही तर 1 किलोमीटर ह्याला काय होते काय माहिती त्याला बी नीट करायचं म्हणजे त्याला बी वेगळे पैसे लागतात धंदा करू तर करू कसा नुसतंच पैसा चालला आहे आता सारसबागला जाऊन सांगू तिथनं 5-10 मिनटं ऑर्डर पडली तर पडली नाही तर स्वारगेट चला तर मित्रांनो आत्तापर्यंत आपले टोटल 1000 रुपये झालेले आहेत आत्ता आपण दत्तनगरला आहोत
आणि एजंटला फोन लावत होतो आपण कुठल्या उबेरच्या की बाबा काय झाले, डबल पैसे का कट झाले, पण काय फोनच लागा नाही. 1 दबाव 2 दबाव 3 दबाव 3 दबाव 4 दबाव 1-2 दाबले तर ॲक्सिडेंट इमर्जन्सी वाले त्यांनी सांगितलं तसं केलं, पण ते पुढं फोनच लागा नाही. आणि परत फोन करावं म्हटलं तर ऑर्डर पडली 300 रुपयांनी. खराडे साईडला असेल माझा अंदाज आहे. मी आता दत्तनगरला आहे, ड्रीम सिटी. कस्टमरला पिकअप करायला आलं जस्ट, आणि आय होप लवकर यावे. त्यांना फोन केला, म्हणलं आलो लोकेशनला. ते म्हणजे मी आले तर बरं नाही लवकर, जेणेकरून मी पटकन जाईन. आता वाजलेत बघा 4:31, 1-1.5 तास लागेल अंदाजे. ट्रॅफिकला असं नव्हतं 4:30, 5, 6 वाजत तिथं ड्रॉप करायला मला. तिथनं रिटर्न आपल्याला लगेच घरी यायचं आहे, कारण मग होतील आपले आता 1000 झाले, पण 1300 होतील. 300 रुपयाची ऑर्डर, 1300 रुपये, अजून 300 रुपये करायचे आपल्याला. तर बघूया, ही ऑर्डर ड्रॉप केल्यानंतर 300 रुपयाची ऑर्डर पडते का आपल्या घराकडं. 200ची पडली ना तर देव पावला म्हणायचं आपल्याला. आणि 50-100 पिकले तर खेळल्या कसं बी करत बघू का होते. तर मित्रांनो, ऑर्डर ड्रॉप झाले, वाजल्यात 5:15. तुम्ही म्हणसाल एवढं फास्ट, तर खराडीला ऑर्डर नव्हतं, बाणेरला ऑर्डर होतं. आपण जस्ट आत्ता बाणेरला IT इंडस्ट्रीचे ऑर्डर ड्रॉप केले. बरं झालं. अर्धा तासाचा रस्ता होता फुल. काय नाही असं भारी ऑर्डर पडली होती ना, मज्जा येते अशा ऑर्डरला. पण पैसे कमी भेटले. मी मीटर टाकलेलं मित्रांनो, आणि मीटरला 350 काहीतरी झालते, आणि उबेरला झालते 298-99, 300 राऊंड फिगर, 50 रुपयाचा फरक. आणि किलोमीटर ते 14 धरलेलं. धोका काय वैतागवाडी. प्रत्येक ऑर्डरला 50, 30, 10, 20 मायनस करून माझ्या दिवसाला 500 रुपये मायनसमध्ये काम करतोय. काय सांगावं आता, गरीब ड्रायव्हरची व्यथा कथा काय सांगू तुम्हाला. तर असं काय हरकत नाही. टोटल 1300 रुपये झाल्यात, वाजल्यात 5:16. 1300 झाले, अजून 300 रुपये करायचे. तर इथनं तर आपल्याला लांब जायचं नाही, कारण तर घराकडे जायचं आहे. तर इथनं आपल्याला घराकडे ऑर्डर पडेल का नाही माहीत नाही. त्या इथं IT इंडस्ट्री आहे, आय होप इथनं एखादी पडेल. जास्त काय नाही भाऊ, कोथरूड आता मी हायवेला म्हटलं, हायवेज पकडणार डायरेक्ट कात्रज स्वारगेट. मला स्टेशन दिलं तरी चालेल, स्वारगेट दिलं तरी चालेल, किंवा कात्रज दिलं तर देवच पावलं म्हणायचं. आपण आता दत्तनगरमधनं पिकअप केलं ना, डायरेक्ट दत्तनगर पडली तरी चालते. 300 रुपये डायरेक्ट इथनंच, ह्याच IT इंडस्ट्रीतनं डायरेक्ट 300 रुपये. दत्तनगरवरनं MT जाईल भाऊ, 2-3 किलोमीटर आपलं पार्किंगला गाडी लावून घर येईल. आजचा खेळ संपला. फक्त 300 रुपये करायचे. तर बघू 300 रुपये कसे नाही. तर फायनली मित्रांनो, बऱ्याच वेळ म्हणजे तासाभराने आपल्याला संगमवाडीला आलं, त्यामुळं असं चालतं इकडं. टॉनानं कुठली ऑर्डर पडली काय माहिती, दिसत नाही ते घेत नाही भाऊ. नुसतं अमाऊंट आली मग आपण हात नाही लावत, उगाच लांब नाही जाणार होता. तासाभराने ऑर्डर पडली 200 रुपयाची, 1500 रुपये झाल्यात. वाजल्यात 7:05 आहे. आपण संगमवाडीत पार्किंग नंबर 1ला. आता इथनं रिटर्न बघायची स्वारगेट कात्रज. स्वारगेट भेटली तरी देव पावला भाऊ, खाली करून स्वारगेट पाहिजे ना. आता वेळ बघा राहू किती होत आलं आहे. 7 वाजले आहेत, 7:06 झाले आहेत. पार्किंग गाड्या ट्रॅव्हलच्या गाड्या आहेत ना, त्यामुळं आवाज येतो, साऊंड येतो. ठीक आहे, इथून दगडूशेठ किंवा मनपा वगैरे पडले तरी ठीक आहे. तिथलं मग स्वारगेट तिथं बिटं भरत नाही, तर काय ना काय होतं. पण 100 रुपये आता कसे बी होईल ते काही विषय नाही, पण लय त्रास होतो. तुम्हाला माहिती आहे, मला वाटतं 5-10 मिनटात पडेल. तास लावला, पण तिथून नाही बरं का, पुढं गेलं 5-10 किलोमीटरवर गेलं, 5 किलोमीटरवर गेलं पडलं, 10 नाही 5 किलोमीटर पुढे गेलं, मग जाऊ पडली. ते बी संगमवाडी पार्किंगवर. ते म्हटलं ते तर ते म्हटलं आपण बोललेलं भाऊ स्टेशन बी चालेल, स्टेशन काहीच नाही, लय लांब नाही, 2-3-4-5 किलोमीटर असेल. सवय लागले आपल्याला MT यायचे, तर काय, पण टार्गेट होतं ना ते महत्त्वाचं आहे. आता इथनं स्टेशन जरी पडलं तरी चालेल, स्टेशन स्वारगेट कात्रज भेटेल ती ऑर्डर, थांबायचं ना. आता पार्किंग 4ला राऊंड मारून सरळ जायचं, जे भेटेल ते घ्यायचं. हो का होतं का सर, लाईट्स प्लीज. तर फायनली मित्रांनो, आपण आलो आहोत आपल्या एरियात. काल जिथं होतो तिथंच मोगरा
समोर गर्ल्स हॉस्टेल VIT गर्ल्स हॉस्टेल, तिथं एका कस्टमरला सोडला. मनपा मेट्रो स्टेशनवरून ऑर्डर पडली 100 रुपयाची, जी की चांगली गोष्ट आहे. पण ठीक आहे, आता काय तेच जास्त व्हायला पाहिजे, ते कमी भेटले, तेच रिपीट करून काय फायदा. तर फायनली मित्रांनो कसं बसं मरत आपलं टार्गेट कंप्लीट झालं आहे. आजचं वाजले 7:44. तर आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री.